आपला आवाज कोकण 24 तास। गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाच्या वतीने रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर नुकतीच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। हस्ती छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे मनाला शक्ती ऊर्जा देणाऱ्या वास्तू आहेत। याचे जतन संवर्धन संरक्षण झालंच पाहिजे। आज सर्वत्र आपण पाहतो गडकिल्ल्यावर येऊन जी मद्यपी लोक हे दारूच्या बाटल्या टाकत असतात, तर पर्यटक हे पाण्याच्या थंड पेयाच्या बाटल्यांचा कचरा करत असतात। आपल्या गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक वारसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात। संपूर्ण गडकिल्ल्यांचा परिसर दारूच्या आणि बिअरच्या बाटल्या, प्लास्टिक बाटल्या यांनी घाणेरडा अस्वच्छ करून टाकतात। सर्वत्र बाटल्यांचा खच पसरलेला दिसतो। अशा वेळी गडकिल्ल्यांचे संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य नेहमीच स्वच्छता मोहिमेत अग्रेसर असते, जेणेकरून पुढील येणाऱ्या पिढीला हा गडकिल्ल्याचा इतिहास समजू शकेल। या इतिहासामधून सर्वांना प्रेरणा मिळेल। ह्याच भावनेतून गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाच्या वतीने रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर ही मोहीम श्री दीपेश वारंगे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या किल्ले रत्नदुर्ग स्वच्छता मोहिमेमध्ये सुमारे 800 दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिक बॉटल जमा करण्यात आल्या। स्वच्छता मोहिमेमध्ये गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाचे अनिकेत वाडकर, प्रणव सिनकर, शुभम आगरे, साहिल जाधव, मंथन पाडावे, मयूर भितळे, समृद्धी चाळके, मानसी चव्हाण, सेजल मेस्त्री, खुशी गोताड, ओमकार सावंत देसाई, सौरभ बळकटे, तन्मय जाधव, अथर्व रसाळ, प्रीतम मांडवकर, रश्मी जाधव, श्वेता भितळे असे सुमारे 30 दुर्गसेवक आणि दुर्गसेविका सहभागी होते। त्यांच्या या सामाजिक कार्याचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले। काय बघू हस्ती महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।